नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला म्हटलं आज आपण काहीतरी चटपटीत असं नाश्त्याला बनवूया. तर काय बनवूया? तर आता मटारचा सीझन आहे. तर मग आपल्या माणसाने सांगितलं, मम्मी मटारची करंजी बनव ना. म्हटलं ठीक आहे, आपण आता मटारची करंजी बनवूया. तर चला त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. तर प्रथम आपण करंजीचं पीठ मळून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी फक्त मैदा घेतलेला नाहीये, तर आपण हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला जेवढं पाहिजे 1 कप 2 कप त्याप्रमाणे घ्या आणि त्याच्या निम्म मैदा घ्या, म्हणजे करंजी खूप छान होते. आणि त्याचप्रमाणे त्याला आपण मोहन पण घालणार आहे. तर चला मी भाजीतला काय काय लागतंय ते तुम्हाला दाखवते. तर हे मी 4 बटाटे घेतले, तुम्हाला जेवढे हवे तेवढे घ्या. हे वाफवलेले मटार आहेत. त्याचप्रमाणे ही कोथिंबीर घेतलेली आहे. हे 4-5 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्यात. 3 फक्त छोट्या मिरच्या घेतल्यात. 1 इंच आलं घेतलंय. क्रश करून धणे घेतले. हे मीठ घेतलंय, हळद पावडर आणि लाल तिखट. तर ह्याची आपण भाजी करायची. तर आता आपण पहिल्यांदा हे गव्हाचं पीठ टाकतोय. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घ्या. आता मी मैदा टाकत आहे. त्याच्या 50% आपण मैदा टाकून घेऊया. हे दोन्हीही पिठं एकत्र करून घ्यायची आहे. तर हे मी चवीनुसार मीठ टाकते. आता आपण मोहन टाकूया. मोहन, पीठ आणि मीठ सर्व एकत्र करून झालंय. आता आपण ते पीठ मळून घेऊया. तर हे बघा, आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे ह्या अशा प्रकारे. आता ते आपण झाकून ठेवूया. तर चला आता आपण आहे ना आलं, मिरची, लसूण हे क्रश करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची हे क्रश करून घेऊया आणि त्याच सामानामध्ये आपण हा मटार टाकून तोही क्रश करून घेऊया. आता आपण हा बटाटा आहे ना तो किसणीमधून किसून घेऊया, म्हणजे छान स्मॅश होऊन जाईल, त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. आता ह्यामध्ये आपण हे क्रश केलेले धणे टाकूया. चवीनुसार आपण मीठ टाकूया, लाल तिखट टाकूया, हळद पावडर टाकूया, क्रश केलेले मटार, आलं, लसूण हे टाकूया. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. किसणीने बटाटा किसल्यामुळे तो छान स्मॅश झालाय आणि सगळं एकजीव होतंय. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया. आपली भाजी सर्व एकजीव करून झालेली आहे. तर त्याच्यामध्ये वरून तडका टाकूया आपण. मग त्याच्यासाठी आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आपण हा क्रॅश करून टाकतोय, कारण त्याच्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं आणि आपण सर्व एकजीव करायचं. तर आता आम्ही मटारच्या करंज्या बनवून घेतो. तर चला आता आपण करंजी बनवूया. तर हे बघा, मी आता ना मटारसाठी करंजीसाठी की नाही चपात्या पहिल्या करून घेते आणि एकसाथच सर्व कटिंग करून घेणार आहे. तर अशा मी 5 करून घेते. हे बघा, आता आपण हे अशी एका मापाच्या करून घेऊया. हे बघा, आता आपण त्याच्यात सारण भरतोय. सारण आपलं पुरीमध्ये जेवढं मावेल ना तेवढंच टाका. हे बघा,
आपल्या आता ह्या सर्व एकसारख्या होणार. आता हे बघा, ह्या माझ्या 5 करंज्या झालेल्या आहेत मटारच्या. ह्या मी झाकून ठेवते आणि आता आपण ते तेल गरम करेपर्यंत झाकून ठेवूया, मग आपण तळून घेऊया. चला, हे बघा आपलं तेल आहे ना छान गरम झालेलं आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये एक एक करंजी सोडूया. हे बघा आपले आता छान दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी झालेले आहेत. आता ह्या आपण काढून घेऊया. तर आपल्या ह्या मटारच्या करंज्या तयार आहेत. आता आपला बोका. आता बोका म्हणजे कोण? आपली परी. आता परीला तिची मम्मी आणि बाबा शाळेतून घेऊन येतील आणि मग ती म्हणेल, माऊ काय सरप्राईज आहे? तर आपण तिला करंज्याचं सरप्राईज देऊया. किती खाणार माहित नाही, तरी असो, तिच्यासाठी सरप्राईज आहे. तर चला, मी या आज करंज्या करून तुम्हाला दाखवल्या आहेत. तर चला, अशा प्रकारे ह्या मटारच्या करंज्या मटारच्या सीझन मध्ये तुम्ही बनवून का. मग तुमची किटी पार्टी असो, तुमची भिशीची पार्टी असो किंवा लहान मुलांची बर्थडे पार्टी असो, आपण घरातल्या घरात करतोच ना. मग त्यासाठी तुम्ही हळदी कुंकू करा किंवा काहीही करा, खायला काही मुहूर्त लागत नाही. तर आपण ह्या अशा प्रकारे करंज्या केलेल्या आहेत. आता आम्ही सर्व आस्वाद घेतो, तुम्ही घ्या, पण बनवू ना. पण तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? छानच वाटली असेल तर मग लाईक करा की, विसरता कशाला तुम्ही. आणि हा, कमेंट मात्र व्हॉट्सअपला करू नका, आपल्या युट्यूबलाच करा. आणि आपली परीबाई आलेली आहे, आता ती आतमध्ये येईलच, बघा तिचा गोंधळ. या मॅडम, पधारी आहे. इकडे सर, तू खाणार ना? एक तर आमच्या परीला जेवायचा कंटाळा येतो, पण आता म्हणते ती खाणार आहे, कारण तिला ना गोड आवडत नाही, तिखट आवडतं. तर ती नक्कीच खाईल. तर चला, आपण परत भेटूया. कुठे भेटायचं? चाय सुपर किचन मध्ये. तोपर्यंत बाय. पण हा, आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या परीचं नक्की ऐका बरं. बाय.